नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे लिंबू आणि मिरचीचं लोणचं। बघा, अशा पद्धतीने मी हे लोणचं बनवलेलं आहे। चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू। मिरच्या घेतल्या, जवळपास 1 किलो मिरच्या घेतल्या आणि त्या स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेतल्या। स्वच्छ धुवून फॅन खाली मी रात्रभर वाळू घातलं पाणी निसरण्यासाठी। आणि अशा पद्धतीने त्याचे देठ काढून त्याचं पोट कापून त्याचे 2 तुकडे करून अशा पद्धतीने 1 किलोच्या मिरच्याचं मी हे तयार करून घेतलं। अशा पद्धतीने हे सगळं तयार करून घ्यायचं। बघा असं। आता हे बाजूला काढू, आपण लिंबाचं बघू। लिंबू पण कापून घेतला। अशा पद्धतीने हे लिंबू कापून घ्यायचा। बघा, अशा पद्धतीने हे लिंबू कापून घेतलेला आहे। त्याचे जवळपास 8 तुकडे करायचे। आपण अशा पद्धतीने ह्या लिंबूचे 8 तुकडे करून घेतलेले आहेत। बघा, व्हिटॅमिन सी असतं लिंबामध्ये, त्यामुळं आपले कातडीची चकाकी म्हणा किंवा कातडीचे रोग, आपल्या हिरड्याची सुधारणा होते या व्हिटॅमिन सी मुळे। अशा पद्धतीने हे लिंबू पण कापून घ्यायचे। एका लिंबाचे 8 तुकडे करायचे, म्हणजे आपल्याला जेवताना मोठा तुकडा असेल तर नाही खाल्ला तर टाकून देता येणार नाही। अशा पद्धतीने हे सगळे लिंबू मी कट करून घेतलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने ह्या मिरच्या पण मी एवढ्या 1 किलो मिरच्या मी कट करून त्याचे पोट वगैरे क्रॅक करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने 1 किलो मिरच्या आहेत ह्या, आणि हे लिंबू जवळपास अर्धा किलो लिंबू आहेत। असे तुकडे करून घेतले मी। अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचं। आणि चला मग आता ह्या मिरच्या आपण एका मोठ्या प्लेटमध्ये टाकून घेऊ। ह्या मिरच्या मी ह्या प्लेटमध्ये टाकून घेतलेल्या आहेत। तसेच आपण हे लिंबाचे तुकडे जे केलेले होते, हे लिंबाचे तुकडे पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मीठ, हळद वगैरे टाकून घ्यायची, कारण हळद हे जंतुनाशक आहे। त्यामुळे आपल्याला मीठ आणि हळद हे जर लावून ठेवलं तर बुरशी वगैरे येण्याची शक्यता नसते। अशा पद्धतीने मी हे मीठ आणि हळद याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपण ह्याला थोडं मिक्स करून घेऊ। तर ह्या सगळं मिरच्याला आणि ह्या फोडीला हे जे हळद आणि मीठ आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं। अशा पद्धतीनं सगळं मी हे लावून घेतलेलं आहे। बघा, कलर पण छान आलेला आहे। हिरवं आणि पिवळं कॉम्बिनेशन छान दिसत आहे। अशा पद्धतीने आपण हे सगळं करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। जवळपास सगळ्या फोडीला लागेल अशा पद्धतीने हे सगळं हलवून घ्यायचं। सगळं मिक्स झालेलं आहे आता। बघा, अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं। आणि आता मी एक वाटी लिंबाचा रस काढून ठेवला होता, हा लिंबाचा रस पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। हा सगळा लिंबाचा रस मी 1 वाटी लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, कारण हे कोरडं होणार नाही। मीठ पण टाकलेलं आहे। हे सगळं मीठ, हळद हे व्यवस्थितरित्या मिक्स होईल त्या लिंबाच्या रसानं। अशा पद्धतीने हे रस मी घालून घेतलेला आहे। आणि आपण आता त्याला पण आता थोडं सगळ्या फोडीला, मिरच्यांना सगळीकडे असं हा लिंबाचा रस लागेल असं हलवून घेतलं आपण। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसवर पॅन ठेवला। पॅनमध्ये मी आता हे सगळे मसाला करण्यासाठी मी हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेते। जिरे टाकले, जिरे टाकली, मोहरी टाकली। अशा पद्धतीनं मोहरी पण टाकून घेतली ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये मेथी टाकली।
हे सगळे इन्ग्रेडियंट मी एकत्र केले. जिरे पण टाकले त्याच्यामध्ये, मोहरी टाकली, मेथी टाकली. अशा पद्धतीने हे सगळे इन्ग्रेडियंट जे आपण घेतले होते ते सगळे इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि फ्राय करून घेतलं. जास्त वाफ येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं नाही, थोडं थोडं त्याचा मॉइश्चर काढून टाकायचं. आता हे मोहरीची डाळ घेतली. मोहरीची डाळ पण थोडीशी अशी फ्राय करून घ्यायची, मॉइश्चर काढून घ्यायचं. आता हे सगळं काढून घेतलं एका प्लेटमध्ये. आता मीठ पण, मिठाला पण ओलावा लागलेला असतो, ओलसर लागतं मीठ पण. अशा पद्धतीने हे पॅनमध्ये मी मीठ टाकून हे मीठसुद्धा मी थोडं फ्राय करून घेते. अशा पद्धतीने हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. हे पण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता ह्याच्यामध्ये लवंग टाकली, मिरे, दालचिनी टाकायचे ह्याच्यामध्ये पॅनमध्ये. अशा पद्धतीने हे सगळं टाकून घेतलेलं आहे बघा. आणि आता ह्याला थोडं असं हलवून घेऊ. हलवून घेतल्यानंतर सगळीकडून ते भाजलं जाईल. तर अशा पद्धतीने मी हलवून घेतलं. आता हे फ्राय झालेलं आहे. एका प्लेटमध्ये मी हे पण काढून घेते. आता हा लसूण बारीक काप करून घेतले होते. ह्या लसणाला पण मॉइश्चर असतं, हे पण ह्याचं पण मॉइश्चर काढून टाकायचं, थोडं फ्राय करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं हे लसणाचं सगळं. लसण हा व्यवस्थित जर आपण फ्राय करून घेतलं तर बुरशी वगैरे येण्याची शक्यता नसते, म्हणून थोडंसं मॉइश्चर आपण हे काढून घ्यायचं. मिक्सरचं भांडं घेतलं. आता त्याच्यामध्ये हे आपण थंड करून ठेवलेले सगळे जे काय इन्ग्रेडियंट होते आपण याच्यामध्ये घालून घेऊ. कारण आपल्याला हा मसाला करून घ्यायचा. आपल्या लोणच्याचा मसाला घरच्या घरी आपण करत आहोत. आता हे मेथी, मोहरी, जिरे वगैरे हे जे आपण फ्राय करून थंड करायला ठेवलं होतं हे पण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. अशा पद्धतीनं हे मी ग्राइंड करून घ्यायचं, बाजूला ठेवलं. आता हे मी काल 2-3 दिवसापूर्वी हे भांड्यामध्ये मी हीट करून ठेवलं होतं हे सगळं साहित्य, मीठ हळद वगैरे लावून. तर हे साहित्य आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी आता जे आपण हे मसाला जे करून ठेवलेला होता तो मसाला आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. अशा पद्धतीने हे मसाला मी ह्याच्यामध्ये टाकते मिक्स करण्यासाठी. आपण बाहेरचा मसाला वापरत नाही, पूर्णपणे घरचाच मसाला आपण वापरत आहोत. आता हे आपण जे थोडंसं भाजून घेतलेलं जे मीठ होतं हे मीठ पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मीठ आम्ही ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी काही डाळ आपण घेतली होती ही डाळ पण ह्याच्यामध्ये घालून घेतली बघा. अशा पद्धतीने हे डाळ पण टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि आता हे बेडगी मिरचीचं लाल तिखट मी ह्याच्यामध्ये टाकते, कारण कलर येतो थोडाफार. अशा पद्धतीने मी हे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हळद टाकते. हळद आपण अगोदरच टाकलेली आहे, पण जे काही प्रमाण असतं ते प्रमाणासाठी मी हे 1 चमचा राहिलं होतं ते ह्याच्यामध्ये हे शेवटचं टाकून घेतलेलं आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. आता हिंग राहिलं होतं आपलं टाकायचं, विसरलंच होतं हिंग टाकायचं बघा. आता हे हिंग पण टाकून घेतलं. जवळपास अर्धा ते पाऊण चमचा मी हिंग टाकून घेतलं. अशा पद्धतीने हे सगळं साहित्य मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण ह्याला थोडं मिक्स करून घेऊ. मग घरचा मसाला असल्यामुळं त्याचा कलर वगैरे कसा बघा आपला व्यवस्थित आलेला आहे. लोणचं पण छान दिसत आहे, छान झालेलं पण आहे छान. अशा पद्धतीने हे लोणचं करून घ्यायचं बघा. आता ह्या लोणच्यामध्ये जे काही मिरची आणि लिंबाचं लोणचं आहे याच्यामध्ये मसाला घातल्यानंतर सुद्धा 1 दिवस आपण बाहेरच ठेवून द्यायचं बघा. हे दुसऱ्या दिवशी मी हे बघा किती ओलं झालेलं आहे. आपण ज्यावेळेस हलवत होतो त्यावेळेस कोरडं होतं, पण दुसऱ्या दिवशी मी हे जे लोणचं बघितलं त्यावेळेस काय हे ओलसरपणा आलेला आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये तेल टाकत नाही आहे. बिना तेलाचं हे लोणचं आहे. आता हे पूर्णपणे म्हणजे ओलं होत जाईल आणि सगळं मिक्स होऊन आपलं लोणचं व्यवस्थित होईल.
आता त्याच्यामध्ये मी हे लसण टाकला, आपण जे फ्राय करून घेतला होता त्याचा ओलावा काढून टाकला होता. हे भाजून घेतलेलं जे लसण आहे हे लसण मी याच्यामध्ये टाकून घेतला. आता हे पण थोडं असं मिक्स करून घेऊ. सगळं लोणच्यामध्ये हे लसूण टाकला आणि लसूण टाकल्यामुळे आपण आता हे सगळं मिक्स करून घेत आहोत. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा असं मिक्स झालेलं आहे. आता सगळं मिक्स करून ठेवलं आणि आता आपण हे एक बाउल घेतला. आता त्या बाउलमध्ये आपण हे सर्व करून घेऊ. बघा कलर पण छान आलेला आहे. मिरचीचा आणि लिंबाचं लोणचं असं दिसत आहे. किती छान दिसते बघा, किती कलर तर छान आलाय. अशा पद्धतीनं आपण हे लोणचं करून घ्यायचं. शांत डोक्यानं, शांत ह्याच्यानं. आपण ज्यावेळेस सगळं साहित्य घेतो आपल्या हातापासून ते आपल्या चमच्यापर्यंत पाण्याचा शिरकाव झालेला नाही पाहिजे. पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे त्याला. पाणी लागलं तर आपले लोणचं खराब होण्याची शक्यता असते. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने हे लोणचं झालेलं आहे. बघा मी आता हे भरणीमध्ये ट्रान्सफर करून घेते. थँक्स फॉर वॉचिंग.